अहो देखता माड़ा अहो 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 एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए, महाकाल का दबाकर लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। जय शिवराय मित्रांनो, बघू शकता आपला जो इथे व्हिडिओ आज आलेला आहे, कारण की SP बाबांचं जे चॅलेंज आहे 29 दिवस 29 व्हिडिओ आलेच पाहिजेत आणि ते चॅलेंज आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे। त्यातला पहिला हा व्हिडिओ आलेला आहे, बघू शकता बायको स्पेशल, म्हणजे ॲनिव्हर्सरी किंवा तुमच्या बायकोचा वाढदिवस असेल तर त्यासाठी हा एकदम स्पेशल व्हिडिओ आहे। हा एडिट करू शकता अशा प्रकारे तुम्हाला मी एक बुकमार्क दिलेला आहे। बुकमार्कमध्ये फोटो ॲड करायचे, तुम्हाला कशा प्रकारे ॲड करायचे तुम्हाला दाखवतो। एक फोटो ॲड केला ऑलरेडी माझ्या एक बुकमार्क आहे, यात तुम्हाला एक फोटो फक्त मी ॲड करून दाखवणार आहे। तर इथं पहिल्यांदा बुकमार्कवरती यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही जो फोल्डर सेव्ह केलेला आहे त्याच्यात येऊन हा फोटो सिलेक्ट करायचा आहे, 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे आणि एक्स्ट्रा पार्ट याचा पुढचा कट करून टाकायचा आहे। या प्रोसेसने आहे ते एंडपर्यंत सगळे फोटो ॲड करून टाकायचे, बघू शकता अशा टाईपमध्ये। ओके, आता स्टार्टची पोस्ट प्रोसेस काय बघू शकता, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, दोघांचा किंवा तुमचा आणि तुमच्या बायकोचा एखादा असा कंबाईंड फोटो असेल एकत्र तर तो ॲड करून घ्यायचा इथं आणि हा आपण जो आत्ता फोटो ॲड केला आहे 1 नंबरचा त्या फोटोपर्यंत आपल्याला ॲड करून टाकायचा आहे। ओके, इथंपर्यंत प्रोसेस झाल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे, तुम्हाला मी जे PNG दिलेलं आहे त्यातला हा 1 नंबरचा पांढऱ्या रंगाचा आहो नावाचा PNG आहे, तो पहिल्या बुकमार्कपर्यंत आपल्याला ॲड करून टाकायचा आहे। त्याच्यानंतर याची साईज जी आहे ती आपल्याला इथून थोडीशी कमी करून घ्यायची आहे। ओके, कमी केल्याच्यानंतर ही लेअर जी आहे तिथून सिलेक्ट करायची आहे। सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता शेवटून 2 नंबरला ऑप्शन बघायला मिळेल, इथं याच्यावर क्लिक करायचं आणि इथून कॉपी लेअरवरचं ऑप्शन बघायला मिळेल, याच्यावर क्लिक करायचं आहे। ओके, कॉपी लेअर, त्याच्यानंतर इथं पेस्ट लेअर करायचं आहे पहिल्या दुसऱ्या बुकमार्कपर्यंत, एक्स्ट्रा पार्ट कट, परत पेस्ट लेअर, एक्स्ट्रा पार्ट कट, परत पेस्ट लेअर, एक्स्ट्रा पार्ट कट, जोपर्यंत हा फोटो संपत नाही खालचा तोपर्यंत हा ॲड करत जायचा। ओके, त्याच्यानंतर आता 2 नंबरचा जो PNG आहे तो आता सगळीकडे सेमच PNG आलेला आहे। 2 नंबरच्या PNGवरती क्लिक करायचं आहे, कलर अँड फिलवरती जायचं आहे, इथं स्टार बघायला मिळेल, स्टारवरती क्लिक करायचं आहे आणि जो आहे तो परत एकदा म्हणा या PNGवरती क्लिक करायचं आहे आणि इथं प्लसवरती टच करून द्यायचं आहे। ओके, हा सिंगल PNG जो आहे तो फक्त थोडासा मोठा करून घ्यायचा आहे। ओके, आणि बाकीचे जे पुढचे आहो नावाचे PNG आहेत ते आपल्याला तुम्हाला जो पाहिजे तो कलर घेऊन फक्त प्लसवरती क्लिक करत जायचं आहे। ओके, अशा टाईपमध्ये। तर या प्रोसेस नाही ते एंडपर्यंत आपले सगळे जे आहे ते ॲड करून घ्यायचे। तर मी आता इथे गुलाबी ॲड करतो, त्याच्यानंतर लास्टला केसरी। ओके, अशा टाईपमध्ये। आता हा ॲड झाल्यानंतर इथं आपल्याला यायचं आहे या बुकमार्कपर्यंत, प्लसवरती क्लिक करून कोणता एक शेप इन्सर्ट करून घ्यायचा आहे, 3 डॉटवरती जाऊन फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे, ह्याला एंडपर्यंत ॲड करून घ्यायचं आहे। एंडपर्यंत ॲड करून घेतल्याच्या नंतर आपल्याला प्रोसेस काय करायचं आहे बघू शकता तुम्ही, कलर अँड फिलवरती क्लिक करायचं आहे, ग्रेडियंटवरती टच करून ब्लॅक खाली करायचं आहे, व्हाईट वर करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला खाली शॅडो क्रिएट करायचे आहे। ओके, आता ब्लॅक खाली घेतल्यानंतर वरती जो व्हाईट आहे, व्हाईट कलर दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर 2 नंबरचा हा पोल बघायला मिळेल, याच्यावर क्लिक करून ट्रान्सपरन्सी पोल जो आहे तो पूर्णपणे खाली करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर हा मुवमेंट ट्रान्सफरवरती जाऊन थोडासा झूम करायचा आहे शॅडो, जेणेकरून शेक इफेक्टची मुवमेंट झाल्यानंतर तो हलणार नाही। आणि याच्यावरतीच तुम्हाला मी जो PNG करून दिलेला आहे बायको लव यू असा, हा आपल्याला थोडासा छोटा करून इथं या शॅडोवरती ॲड करून घ्यायचं आहे। ओके, या टाईपमध्ये। आता आपण इफेक्टला स्टार्ट करणार आहे, पहिल्या नंबरचा इमेज सिलेक्ट करून घ्यायचा आहे, इफेक्टवरती क्लिक करून ॲड इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, इथं बघू शकता कलर अँड लाईटवरती जायचं आहे, एक्सपोजर अँड गामा इफेक्ट बघायला मिळेल, याच्यावर क्लिक करून स्टँडर्ड सेटिंगवरती जायचं आहे, याचा एक्सपोजर आपल्याला पूर्णपणे 0 करून घ्यायचं आहे, -2, आणि परत त्याच्यावर क्लिक करून इफेक्ट, ॲड इफेक्ट, कलर अँड लाईट, त्यातला आपल्याला सॅच्युरेशन अँड व्हायब्रन्स हा इफेक्ट बघायला मिळेल, याच्यावर क्लिक करायचं आहे, स्टँडर्ड सेटिंगवरती जाऊन आपल्याला याचं सॅच्युरेशन पूर्णपणे -100 करून घ्यायचं आहे। ओके,
या टाईपमध्ये. आता हे जे टेक्स्ट जे इफेक्ट आहे ते आपण लास्टला देणार आहेत, कारण की ते खूप हार्ड आणि हँग होत आहे, त्यामुळं ते लास्टला देऊ आपण. त्याच्यानंतर बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट पॅक ओपन करून घ्यायचं आहे. यातला 1 नंबरचा जो इफेक्ट आहे तो कॉपी करून घ्यायचा आहे. ओके. आता बुकमार्कवरती आल्याच्या नंतर हा जो 1 नंबरचा इमेज आहे हा सोडायचा आहे. 2 नंबरच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर हा पुढचा सोडायचा आहे, त्याच्या पुढच्याला पेस्ट करायचा आहे. त्याला पेस्ट केला, हा सोडला, याच्या पुढच्याला परत पेस्ट केला, त्याच्यामधला परत सोडला, त्याच्या पुढच्याला पेस्ट केला. म्हणजे एकाडेक इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. बघू शकता पेस्ट करण्याची टेक्निक पाहून तुम्हाला माहितीच असेल. त्याच्यावर क्लिक करायचं, इफेक्ट 3 डॉट, त्याच्यानंतर पेस्ट इफेक्ट. ओके. आता बॅक यायचं शेक इफेक्ट पॅकवरती. शेक इफेक्ट पॅकवरती आल्यानंतर 2 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचं आहे. कॉपी करून घेतल्याच्या नंतर परत आपल्याला बॅक यायचं आहे. बघू शकता इफेक्ट थोडासा हँग होतो आहे. त्याच्यानंतर परत 1 नंबरचा इमेज सोडायचा आहे, 2 नंबरच्याला आपण पेस्ट केला आहे. आता जे इथून पुढचे जे मधले इमेज राहिलेले आहेत त्या सगळ्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. ओके. या टाईपमध्ये इफेक्ट 3 डॉट पेस्ट इफेक्ट या प्रोसेसने एंडपर्यंत आपल्याला हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. आता हा इफेक्ट लावून झाल्याच्या नंतर बॅक यायचं आहे. आपला लोगो पहिल्यांदा लावून घ्या भावनो, कारण परत हँग होणार आहे खूप. लोगो एकदम छोटा लावत चला. आता इथे खाली PNG आहे, खाली आपण लावत असतो लोगो, त्यामुळे वरती उजव्या कोपऱ्यात लोगो जे आहे ते लावून टाका आणि कॉन्ट्रास्ट वरचं जाऊन ओव्हरले करून टाका, म्हणजे जे आहे ते फोटोमध्ये मर्ज होऊन जाईल लोगो. बॅक यायचा आहे शेक इफेक्ट पॅकवरती. यातला 1 नंबरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. हा इफेक्ट खूप हँग होणार आहे, त्यामुळे व्यवस्थित बघा. थोडंसं स्क्रीन रेकॉर्डिंगसुद्धा अडखळेल. टेक्स्ट पहिला सिलेक्ट करायचा आहे, इफेक्ट 3 डॉट पेस्ट या टाईपमध्ये पेस्ट करून घ्यायचा हा इफेक्ट. सॉरी भावना, आपल्याला 3 नंबरचा इफेक्ट कॉपी करायचा आहे, आपण 1 नंबरचा इफेक्ट कॉपी केला आहे. तर 3 नंबरचा इफेक्ट कॉपी केला आपण. बॅक आलो. त्याच्यानंतर सगळे जे टेक्स्ट आहेत त्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर मी पटकन सगळे जे आहे ते इफेक्ट लावून घेतो टेक्स्टला. टेक्स्टला इफेक्ट लावून झालेला आहे. आता हा जो 1 नंबरचा आपण इमेज सोडलेला आहे त्याला सुद्धा आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. फक्त यातला हा खालचा जो इफेक्ट आहे रेज आणि व्हाईट ब्लर हा आपल्याला इथून रिमूव्ह करायचा आहे. बाकी हा इफेक्ट जो आहे तो ह्याचा ठेवायचा आपल्याला. याच्यानंतर आपला सगळा फुल व्हिडिओ एडिट झालेला आहे. शेअरवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट रेझोल्यूशन 1080p ठेवायचं आहे. क्वालिटी पूर्णपणे जे आहे ते हाय ठेवून घ्यायचं इथं आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह व्हायला सुरुवात होऊन जाईल. तर भाऊन तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला अजून एक लाईक केलं तर प्लीज लाईक करा. आपल्या चॅनलवर आज आणि पहिल्यांदाच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया अशा ते काय नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.